झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातलं स्वयंभू जागृत देवस्थान म्हणजे चांदवड इथलं रेणुका मातेचं मंदिर। सह्याद्री पर्वतरांगांमध्ये डोंगर कोरून हे मंदिर तयार करण्यात आलंय। निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या रेणुका मातेच्या मंदिरात भाविकांची सदैव गर्दी असते। मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड जवळ एका छोटेखानी डोंगरात वसलेलं हे रेणुका मातेचं मंदिर अहिल्यादेवी होळकरांनी हे मंदिर बांधलंय। मंदिराचा गाभारा डोंगर कोरून तयार करण्यात आलाय। मंदिराचं बांधकाम म्हणजे पुरातन वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना। जमैतई ऋषींच्या आज्ञेनुसार परशुरामानं जन्मदात्या आईची हत्या केली। तिचं धड माहूर इथे तर शीर चांदवड इथे पडलं अशी आख्यायिका आहे। रेणुका माता हे पुरातन काळापासून या ठिकाणी स्वयंभू असे मंदिर गुहेमध्ये आहे आणि रोजची या ठिकाणी देवीला महाअभिषेक सकाळी 6 वाजता होतो। त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता आरती होते। संध्याकाळी महाआरती या ठिकाणी केली जाते आणि भक्तांची इच्छा सुद्धा देवी श्रद्धेने आणि भावनेने फेडते। रेणुका मातेचं हे मंदिर पंचक्रोशीतल्या भाविकांचं ग्रामदैवत आहे, त्यामुळे या मंदिरात सदैव गर्दी असते। आमचं कोणतं शुभ काम असलं तर पहिले आम्ही देवीच्या दर्शनाला येतो, नवस करतो आणि तरच दुसऱ्या कामाला लागतो आणि ते पूर्ण काम होतं। आणि नवरात्र उत्सव वगैरे प्रत्येक कामाला आम्ही इथे दर्शनासाठी येत राहतो। हे चांदवडचे ग्रामदेवी आहे, इथलं एक पुरातन मंदिर आहे। हे अहिल्याबाई होळकरांनी याचा जीर्णोद्धार केलेला आहे। अतिशय पुरातन मंदिर आहे। आम्ही मूळच्या चांदवड तालुक्यातले राहणार आहे, त्यामुळे हे आमचं ग्रामदैवत आहे। आम्ही नेहमी नवरात्रात किंवा चैत्र पौर्णिमेला इथे दर्शनासाठी येत असतो। निसर्गाच्या सान्निध्यात आणि टेकडीवर बसलेले श्री रेणुका मातेचे मंदिर नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळांपैकी एक प्रसिद्ध देवस्थान आहे। चैत्र पौर्णिमेला व नवरात्रात येथे प्रचंड भाविकांची गर्दी होत असते। या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय ग्रामस्थ कुठल्याही मंगल कार्याला सुरुवात करत नाहीत। नवरात्रात अनेक महिला या ठिकाणी 9 दिवस घटी बसवतात। नवरात्र आणि चैत्रात या ठिकाणी मोठी यात्राही भरते। राज्यासह परराज्यातून लाखो भाविक या ठिकाणी आवर्जून देवीच्या दर्शनासाठी येतात। झी 24 ताससाठी चांदवडहून निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।